हा जो कालिया नाग बसलेला आहे ना माझ्या भाच्यांच्या संपत्तीवर, त्यालाच संपवायचा आहे. तर नुकतेच माझे भाऊजी गेलेत, म्हणजे त्याचा बाप. आता बाप गेल्यावर मुलाचं लग्न कमीत कमी 3 वर्ष तरी करीत नाही, 1 वर्षात लग्न करावं लागतं. म्हणून मी त्याचं लग्न करायचं मनावर घेतलेलं आहे, कारण मला त्याचं लग्न तुझ्याशी लावायचं आहे. काय? माझं बोलणं अजून पूर्ण झालेलं नाहीये. तू त्याच्याशी लग्न करायचं, त्याची बायको म्हणून घरात यायचं, त्याचा विश्वास संपादन करायचा आणि मला हव्या असलेल्या कागदपत्रांवरती फक्त 2 सह्या घ्यायच्या बास. तुम्ही मोकळे आणि मी मोकळा. आणि त्या डोक्या पडलेल्या अक्षतांचा काय भात करून खायचं का? मेमरी वीक आहे का तुमची? लग्नाचं काय? अगं ते कुठं खरं लग्न करायचंय? ते लग्न खोटं, नवरी खोटी, तो संसार खोटा, सगळंच खोटं. विश्वंभर म्हणे खोट्याचा खोट्यानं काढिला काटा, त्यात नसे कुणाचाच तोटा, आता धरा आपापुल्या वाटा. आणि खोट्या कामाचे वेगळे पैसे मिळतील. पण आता हा ऍडव्हान्स. याची साठी केला होता अट्टहास. हीच ती बॅग, ज्या बॅगेमुळे मला तुझ्यासारखा हिरा सापडला. काय कळत नाही पोरी, पण तुझ्या डोळ्यांकडे पाहिलं ना की मला असं वेगळीच कुणाची तरी आठवण येते. म्हणजे ना असं पैसे उचला आणि हो म्हणा. बर तुमच्या सगळ्या केसेस आहे ना त्या मी नदीच्या तळाशी ना बुडवून ठेवल्या आहेत. माझ्या मुळावर जर घाव घालण्याचा प्रयत्न केला ना तर सगळ्या केसेस पाण्यावर तरंगत वर येतील बर का. हा घ्या निघा. चल मामा. जाताना सांगून जायचं बरं का. काय ठरलं मग? होकार का नकार? जे समजायचं ते समजा. आले विश्वंभराच्या मना. माझ्या गाडीने तुम्ही ज्या निरपराध मुलाला उडवलं तुम्ही याला की हो. डॉक्टर काय झालंय माझ्या मदर माऊलीला? ब्रेन ट्यूमर. अगं लई डोकं धरलंय, काय समजना झालंय बघ. हे बघ सवी, हे अधूनमधून होतच राहणार. आता जी ट्रीटमेंट चालू आहे ना त्याच्या पुढची स्टेप आपल्याला घ्यावी लागणार. कदाचित काही दिवस त्यांना ऍडमिट करावे लागेल. मदर माऊली
सावे डोकं लय ठणकतंय ग. बापरे, दुखणं आता डोकं वर काढणार दिसतंय. सावे, वेळ जायच्या आत काहीतरी कर. सावे त्रास बघवत नाही ग. काय करता येईल आपल्याला? सावे लय त्रास होतोय ग. ताय, अगं त्या नवीन गोळ्या खाल्ल्यापासून तुला बरं वाटायलंय ना? हा म्हणजे थोडं बरं वाटतंय आधीपेक्षा. तुला बरं वाटायलंय ना? मग आपण तिघं मिळून वनीला जाऊन येऊया की. वणी? हे बाबा, एवढ्या पायऱ्या चढायचं काय मला होणार नाही. अगं ताय, कुठं आहेस तू? अगं आता वनीला जाताना पायऱ्या चढायला लागत नाहीत. ते डायरेक्ट ते की नाही असं असं यानातनं जाता येते पारदेवी पतूर. दीपू, तू हे वणीचं काय मनीत काढलंय? अगं ताई, ते आपण लय दिवसात तिघ जण कुठे फिरायला गेलो नाही ना, म्हणून म्हटलं आपण जरा वनीला जाऊन आलो असतो, जरा तेवढंच बरं वाटलं असतं आपल्या तिघांनी पण. काय काय सावे? अरे मामा, तुम्हाला दोघांना जमणार असेल तर तुम्ही दोघंच जाऊन या. मला जरा हॉस्पिटलला जावं लागणार. का? अगं ते डॉक्टरांचे नातलग आहेत ना, त्यांच्या मुलीचं लग्न आहे. ते बोलता बोलता विषय निघाला होता ना, मग त्यांनी भेटायला बोलवलं मला. बरं झालं मला चक्कर आली. ए काय पण काय बोललेस? मदर माऊली, निदान कळलं तरी. काय कळलं? हेच की त्यांच्या कुणाच तरी लग्न आहे आणि तुला ऑर्डर मिळाली. हे असं असतंय बघ, कुठनं काय संबंध जुळत्याल काय सांगता येत नाही. आणि दीपू, आता नको बाबा कुठं जायला. त्या गोळ्यानं मला लई झोप येते. बरं बाई, जेव्हा तुला बरं वाटेल का नाही तेव्हा आपण तिघं बी मिळून जाऊया. बरं चला, आवरायचंय मला घर. हा, तू काय करत बसू नको काय आता. मी कशाला करते एकटी? तू आहे की माझ्यासोबत. मग अगं ताईला मी आता अजिबात काय काम करू देणार नाही. आज सुट्टीवर आहे की नाही, पार सगळं बघ, फरशी पुसून घेतो, भांडी घासून घेतो, कपडे धुवून घेतो, सगळं घर चक्काचक करून टाकतो. हा केलंस. कोण पाहिजे? इकडे वकील बी मीच आहे, जज बी मीच, पोलीस मीच. अरे तुम्ही तुझ्या ओळखीचे आहेत का? या त्यात. नाही नाही, मी ठीक आहे. ते जरा एक निरोप द्यायचा होता. मदर माऊली. साहेब, मदर मौलीला नका सांगू साहेब, प्लीज. उचलू का फोन? निरोप कसला? अगं मदर माऊली, अगं घाबरतील ते तुला. पोलिसांसारखी काही चौकशी करतेस? अगं तिने तुला म्हणलं नव्हतं का, ते डॉक्टरांचे नातलगे आहेत, त्यांचं लग्न आहे, ते आले. हा, तुम्ही वा पुढे, मी आलेच. हा, मदर माऊली, आम्ही इथेच आहे बाहेर. हा, आलेच. हा मामा, हा? चल की. हा. काय चालू असतंय काय नाही. थेट आणि मुद्द्याचं.
काय ठरलं? कशाचं साहेब? नशीबवान आहात की विश्वंभर साहेबांचा तुमच्या डोक्यावर हात आहे म्हणून सुटला तुम्ही. काय झालं साहेब? गुन्हेगाराला विनंती करायला यावं लागतं त्याचं हसू आलं मला. बरं काय ठरलं? साहेबांना कळवायचंय मला. नाही ते सगळं बरोबर आहे साहेब, पण थोडा वेळ. ते तोच तर आहे माझ्याकडे, आणि ही केस मी जास्त काळ दाबून नाही ठेवू शकत ना. काय ना, सगळे ऑफिसर माझ्यासारखे प्रामाणिक नसता बाई. समजा आता माझी उद्या बदली झाली आणि नवीन साहेब आला, गेली ना त्याच्याकडे फाईल, लागली चौकशी, पेपरात फोटो, एरियात बदनामी, वरतून मानसिक त्रास. साहेब आम्ही विचार करतोय, पण तुमच्या शब्दाला मान द्यावा इतका दयाळू नाही ना मामा मी. सुदैवानं विश्वंभर साहेबासोबत तुमची भेट झाली आहे म्हणून हे प्रकरण टेम्पररीत थांबवले मी. नाही तर गडे मुडदे वर काढायला वेळ नाही लागत मामा मला. बाई तसं हे प्रकरण ताजच आहे, धूळ पण बसेल नाही त्याच्यावर. सबळ पुरावा आहेत आमच्याकडे, त्यामुळे कोर्टात ही केस स्टँड व्हायचा अवकाश, निकाल लागेलच आहे. पण साहेब पेपरवर आमचं नाव नाही आलंय कुठे. अरे बाप, पेपर वर्क वर कुठे बी नाव नाही तरी एवढा माज करा मामा. माज करा, एवढा माज करायचा ना तेवढा माज करा. पण बरं का, रिकाम्या जागा भरता येतात मला. हा आनंद, मी हे काही उगीच उडत बोलत नाही बरं का. सबळ पुरावा आहे माझ्याकडे, फक्त तो तुमच्या फाईलला चिटकवायचा आहे. करू का ऑपरेटर? करू. सीसीटीव्ही कॅमेऱ्याचं फुटेज आहे माझ्याकडे. त्या निष्पाप गरीब पोराला उडवलं तुम्ही नाही का? अरे जीव गेला त्या पोराचा ऑन दी स्पॉट. गाडी तिकडे चौकात उभी, लावू फोन. ए पुरी, फोन लावू. अरे हो म्हण ना साहेब तुम्ही साहेब प्लीज. अरे तू प्लीज प्लीज नको म्हणू ग बाई. तुझ्यातला हा जागरूक नागरिक तिकडच शांत ठेव. अरे पा, मला कायदा शिकवायचा नाही. तुमची केस कितीही तकलादू असू द्या, मी स्ट्रॉंग करू शकतो बरं का. हा, ज्वेलर, मनी लँडर, फुलचंद, शादी में लूट. अरे या कोकाटेच्या जिभेवर जोवर साखरेचा खडा आहे ना तोवर ठीक, नाही तर अवकाश दाखवायला वेळ नाही लागणार. कोकाटे मी आहे, सावी, आणि हा तुझा डमी कंडक्टर आहे ना, याच्या कानाखाली तर अशी घंटी वाजवीन ना मी, असा टाण आवाज काढील ना, कान ठाण्यात बसतील याच्या. सावे ऐकी, तुझ्याशी नंतर बोलते. त्याचा यांच्यासोबत काम चालू आहे आता. अगं सावी ऐक की, अगं ते बँकवाले मला रोज कॉल करतात. तू ते मला प्रॉमिस केलं होतं ना देशमाने साहेबांशी बोलणार. अगं ते पाटील साहेब मला रोज कॉल करतात, म्हणतात बँकेत भेटायला बोलवलं त्यांनी आज मला. अगं तू ये की माझ्या. अरे मी करते, तू जाऊन भेट जा त्यांना. अगं तू नाही येणार? अरे जा ना पारस. ऐक की, विसरू नको सा. मी काय ग पोरी? हा पारसच आहे ना. त्याची रिक्षा सोडून तेले जगवायचं, अजून तुझ्या आईला जगवायचं. आई रेंट. आता तुझ्यावर खुनाची केस लागीन म्हटल्यावर मदर माऊलीला तर हार्ट अटॅकच येईल बो. आता काही खर्च आहे ना ग पोरी. आता कसं होईल? स्वागत दोन्ही बाजूने. रस्ता तुम्हाला निवडायचा आहे.
पहा मग, कळवा काय ठरतं ते. आता आहे ना सगळा गुतडा होऊन बसलाय बघा. सदोष मनुष्यवधाचा गुन्हा, कमीत कमी 2 वर्ष शिक्षा. तुमच्या सगळ्या केसेस आहे ना ते मी नदीच्या तळाशी ना बुडवून ठेवल्या आहेत. माझ्या मुळावर जर घाव घालण्याचा प्रयत्न केला ना तर सगळ्या केसेस पाण्यावर तरंगत वर येतील बर का. तू पोलीस स्टेशन मध्ये गेलीस ना तर शिक्षा आपल्या सगळ्यांना भोगायला लागणार आहे. तुझ्या मदर माऊलीला सुद्धा. तिचा इलाज सोड, पण जर तिला ही बातमी कळली ना तर ती जाग्यावर जीव सोडल. तुझ्या मदर माऊलीसाठी तरी ऐक. आणि आपण माझ्याबद्दलची एवढी माहिती कशी मिळाली तुम्ही? आमामने सब नंगे. तू जशी माझ्याबद्दलची माहिती मिळवली तशीच मी तुझ्याबद्दल माहिती मिळवली. आणि ती माहिती का, कुठे, कशी, कशाला, थोडं नाही सगळं. पुढे जायचं आता, पुढे जायचं. पुढे बोला, तुमचा होकार आहे की नाही? होकार देण्याशिवाय दुसरा पर्याय ठेवलाय का तुम्ही? म्हणजे एका टीम मध्ये आहोत आपण. काळजी करू नका, चांगल्याच्या बाजूने आहेत तुम्ही. काही वाईट करत नाही, कळलं का? आणि आपण ज्या माणसाविरुद्ध काम करणार आहोत तो फार वाईट आहे. आणि तुम्हाला जर असं वाटत असेल मी वाईट माणूस आहे, पोचलेला माणूस आहे, तर तो माझ्याही पेक्षा पोचलेला आहे. आणि चोराच्या घरात चोरी करण्यात काहीही वाईट नाही. हाय तर कोण येऊ? तोच माझ्या सख्या भाच्यांच्या प्रॉपर्टीवर एखाद्या कालिया नागासारखा ठाण मांडून बसलाय. तोच माझा सावत्र भाचा. माझ्या सख्या भाच्यांच्या प्रॉपर्टीवर एखाद्या कालिया नागासारखा ठाण मांडून बसलाय. तोच माझा सावत्र भाचा. अर्जुन कौठेकर. कसा म्हणतोय ना, मी येणाऱ्या लोकांना काय सांगू? फुलांचं डेकोरेशन करणारा आजारी आहे, पैसे घेताना आजारी पडणार आहे का? गरीब आहे ना तर गरीब आजार करायचं, कळलं का? गरीबांना आमच्या लग्नात यायचं नाही. हा किड्यांसारखं करायचं. मी सहकुटुंब या बँकेच्या दारात आत्महत्या करेल साहेब. आत्महत्या करण्याची भाषा ही मी धमकी समजतो, आणि अशा धमक्यांना मी भीक घालत नाही. त्यांचं अकाउंट ना आजच्याच क्लोज. नाही त्याचा माज उतरवला ना तर बघच तू. आईला ठरवलं होतं याची ठासणार एक दिवस, आणि आता तर
याचीच ठासायची संधी मिळाली आहे.